अनगर नगरपंचायतील बहुचर्चित असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा जो अपील अर्ज आहे तो जिल्हा न्यायालयाने फेटाळलेला आहे। जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर आपल्यासोबत वकील आहेत। सर, तुमचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। काय त्रुटी होत्या त्यामुळे हा जो अर्ज आहे तो फेटाळला? सकाळी 11:30 पासून जवळपास 1:45 वाजेपर्यंत त्या ठिकाणी न्यायालयामध्ये युक्तिवाद झालेला आहे। तो युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं त्यांचा युक्तिवाद ऐकला। आम्ही बऱ्याचशा गोष्टी न्यायालयापुढे मांडलेल्या आहेत। आपण माध्यमाचे प्रतिनिधी न्यायालयामध्ये उपस्थित होतात। अर्थात न्यायालयानं आत्ता आम्हाला कॉल केलं 5:30 पावणे 6ला सगळ्याच पक्षकारांना, आणि न्यायालयानं निकाल दिला की ऑपरेटिव्ह ऑर्डर त्या ठिकाणी सांगितली की तुमचा अपील डिसमिस करण्यात आलेला आहे। अर्थात पूर्ण आदेशाची कॉपी आणखीन आम्हाला मिळालेली नाही। ज्यावेळेला ती कॉपी मिळेल त्याच्यामध्ये काय कारणानं आमचा अर्ज त्या ठिकाणी नामंजूर झाला याचा उहापोह केला जाईल। कायद्याच्या सचोटीवरती ते सगळा न्यायालयीन निकाल जो आहे त्याचा विचार केला जाईल। अर्थात न्यायालयाच्या निकालाचा या ठिकाणी आम्ही पूर्णपणे आदर करतो, परंतु जर आम्हाला काही त्याच्यामध्ये वाटली, शंका निर्माण झाली की बाबा नाही हा जो आदेश आहे तो माननीय उच्च न्यायालयामध्ये आव्हानित केला पाहिजे, तर त्याच्यावरती आम्ही एकमेकांमध्ये चर्चा करून त्याच्यावरती पुढील निर्णय घेऊ असं आमचं ठरलं। कुठेतरी उच्च न्यायालयात जाण्याची जी ही आहे ते आखण्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे, कारण आपण पाहतोय की यासाठी उज्ज्वला थिटे यांनी मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला होता। संघर्ष केला, मात्र उमेदवारी अर्ज बाद झाला। आज न्यायालयानेही अर्ज फेटाळलेला आहे। काय भावना आहेत? कारण कुठेतरी तुमचा मोठा संघर्ष आहे। एकतर उमेदवारी अर्ज भरायला जाण्यासाठीच किती प्रॉब्लेम झालेले होते। आज तिथं ते देखील न्यायालयामध्ये त्यांनी निदर्शनास आणलं की आम्ही असं काहीही केलं नव्हतं, व तुम्ही काय काय केलं आणि काय काय नाही केलं ते सर्व जनतेला तर माहितीच आहे। आज अर्ज जरी फेटाळला असला, आज न्यायालयाचा आदर करते मी, पण भविष्यात पण हा संघर्ष माझा चालूच राहणार आहे। आणि मी ज्या दिवशी तिथपर्यंत गेले आणि अर्ज भरला तिथेच मी जिंकलेली होते, आणि अर्ज बाद होणार ही खात्री होती, झाले। आता न्यायालयाचा असा निकाल आला, न्यायालयाचा निकाल तर काही आमच्या त्रुटी आहेत त्या आम्ही आज आता उद्या यादी सांगतील आम्हाला जे काय आहे तो निकाल पाहून जर हायकोर्टात जाण्याची तरतूद असेल तर हायकोर्टात जाऊ, ते नाही तिथूनही जर आम्हाला काय परत हे जर वाटलं तर सुप्रीम कोर्ट आहेच की न्यायाच्या बाजू तरी आहेत की तुम्ही न्याय मागायला जाणं हे गरजेचं आहे। मग आम्ही सक्षमपणे जाणारच आहोत मायलेकरं। आणि बाकी काय, आता ज्या निवडून आता बिनविरोध म्हणतात तर त्या माझ्यामुळेच बिनविरोध झालेले आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन। कारण माझा जर अर्ज बाद केला नसता आणि अर्ज न्यायालयाने जर फेटाळला नसता तर ह्या बिनविरोध होऊ शकला नसता। प्राजक्त पाटील, तुमचं अभिनंदन आहे, पण 2029ला तयार राहा। जर सर्वसाधारण जर प्रभाग पुढच्या वेळेस जर पडलं नगराध्यक्ष तर तुमच्या पतीच्या विरुद्ध माझा मुलगा असेल हे मात्र लक्षात ठेवा। आणि 17च्या 17 जे परत पॅनलमध्ये सगळे उमेदवार असतील 17 प्रभागमधले, त्यावेळेस ते सगळे तुमच्या विरोधात उभे राहतील। 5 वर्षाचा कालावधी मला देवाने दिलेला आहे। आत्ता फक्त ह्या 2.5 वर्षाच्या संघर्षात इथपर्यंत आले, 5 वर्षात किती पुढं जाईन हेही लक्षात घ्या। कुठेतरी आपण पाहतोय की तुम्ही भावूक झालेला आहात, कुठेतरी डोळ्यात पाणी आहे, कारण एवढा मोठा संघर्ष केला, न्यायालयाकडून अपेक्षा होती तोही कुठेतरी फेटाळला गेलेला आहे। कशा भावने असणार आहेत? कारण दिवसभर तुम्ही बघताय की 2-3 दिवस झाले न्यायालयात असतील, तुम्हाला मोठा संघर्ष करावा लागला आहे, मात्र त्याचं फळ आहे ते मिळताना व्यवस्थित दिसत नाही। शेवटी मी महिला आहे, महिला ह्या शोषिक असतात, वाटत असतं मार्ग। आत्तापर्यंत प्रत्येक ठिकाणी गेले तर न्यायाची भूमिका काही भेटलेली नाही आहे। न्याय मागते, राजकीय लोकांसोबत बोलते करते, तर प्रत्येकाला वाटते की राजकीय नेते शिकवतात, पण तो तर खूप चुकीचा आहे, तो त्यांचा विरोधाभास झालेला आहे आणि ते अजिबात चुकीचं आहे। कुठलेही नेते मंडळी मला काहीही शिकवत नाही। प्रत्येक राजकीय स्टेजवर जाण्याचा जो निर्णय होता तो माझाच होता, आणि वाटतं पण महिला असल्यामुळे कुठेतरी थोडंसं डोळ्यात पाणी हे येणारच आहे, साहजिकच आहे। शेवटी मुलाच्या भविष्यासाठी आणि मुलाच्या ह्याच्यासाठी पडते। आता भविष्य काय ह्यासाठी थोडंफार वाईट वाटतं। आता 8-15 दिवस सगळेजण आलात, सर्व आमचे जे काय होती कहाणी सत्य सर्वांसमोर आलं। उद्यापासून कोण येणार आहे सांगा? मग ते पुढचं भविष्य हे आपल्याला आहे म्हणून कधीतरी खंत वाटतच असते ना, त्यामुळे डोळ्यात पाणी येणं हे साहजिक आहे। कुठेतरी आपण पाहतोय की तुम्ही संघर्ष केला, तुम्ही पाठबळ दिलं त्यांना, मात्र तुम्ही न्यायालयात त्यांच्याबरोबर उभा राहिला, पुढे अर्ज भरतानाही तुम्ही उभा राहिला, मात्र हे जे कुठं आहे आज अपीलच फेटाळलेले आहे। काय पुढची दिशा असणार आहे? काय म्हणून त्यांना शुभेच्छा असतील? नाही, न्यायालयाचा निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे, आणि त्यामध्ये आता प्रत्यक्ष निकाल आल्यानंतर कुठल्या ग्राउंड्सवर, कुठल्या रिझनवर जी काही कारणं त्यात नमूद केली असतील त्याचा अभ्यास करून आपल्याला पुढं उच्च न्यायालयामध्ये जाता येते का हे आपण तपासून बघू। अनेक विधितज्ञांचं आमचे वकील साहेब जे आहेत त्यांनी अतिशय चांगलं आर्ग्युमेंट आज केलं। 2 तास आर्ग्युमेंट त्या ठिकाणी चालू होतं। म्हणजे जवळपास आज एकच मॅटर सकाळी 11:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू होतं आज। म्हणजे एवढं या सगळ्या मॅटरकडे लक्ष लागलं होतं। अनेक देशभरातनं उज्ज्वलाताईंच्या बाजूने निकाल लागावा अशा पद्धतीचे आशीर्वाद त्या ठिकाणी होते, परंतु दुर्दैवानं
निकाल आमच्यासारखा लागू शकला नाही. त्याला काय कारणं असतील ते उद्या आपल्याला त्यांच्या निकालपत्रातून समजेल. परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये आमचा संघर्ष चालूच राहील. तांत्रिक पातळीवर कदाचित आमचा त्या ठिकाणी पराभव जरी झाला असला तरी ना निवडणुका संपल्या ना राजकारण संपलं. लोकांमध्ये जाण्याच्याकरता हे काही परमनंट व्यवस्था नाही आहे आपल्या लोकशाहीमध्ये. अनगरसारखी पूर्ण अख्खा संपूर्ण तालुका आहे, जिल्हा आहे आणि त्यामुळं हे आमच्या लोकशाहीच्या करताचा संघर्ष हा चालूच राहील. संविधान दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी परंपरा जिंकली आणि लोकशाही हारली याचंच फक्त वाईट वाटतं. कुठेतरी आपला जो राजन पाटलांना विरोध आहे तो अजून तीव्र होईल का? कारण आपण पाहतोय अनगर निमित्ताने ते पुन्हा एकदा दिसून आलं. आता पुढची लढाई काय असते? नाही, संघर्ष हा तीव्र किंवा सॉफ्ट किंवा मध्यम असा नसतो. संघर्ष हा संघर्ष असतो. राजकारणामधला आणि सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही ज्या वेळेला लोकांच्यामध्ये जाऊन नेतृत्व करतो त्यावेळेस समाजाला कुठल्या दिशेनं घेऊन जायचं याच्याकरता राजकीय नेतृत्वाची अतिशय प्रमुख अशी जबाबदारी असते. आणि त्यामुळं आपण ज्या कारणाकरता राजकारणातलं सार्वजनिक जीवनातलं आमचं प्रयोजन आहे त्या प्रयोजनामधलं मुख्य अडथळा जो आहे तो अशा पद्धतीचे सरंजामी प्रवृत्तीची जी माणसं आहेत जे राजकारणाच्या या सार्वजनिक व्यवस्थेवर विळखा मारून बसलेले आहेत त्यांना त्या व्यवस्थेतून बाजूला करणं हाच खरा आमचा संघर्ष आहे. आपण पाहतोय की कुठेतरी उज्ज्वला थिटे यांनी थेट आता नगराध्यक्ष पद जे आहे ते 2005 सालापर्यंत असणार आहे. त्या कुठेतरी चॅलेंज देताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.